इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणारा सातारा जिल्हा आणि याच सातारा जिल्ह्यात मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये शिवकालीन वाघनखं आली होती आणि या वाघनखांना जवळपास आता जर पाहिलं तर 6 महिने पूर्ण होत आहेत. खरं तर 6 महिन्याचा अवधी जो होता तो महाराष्ट्र शासनानं आपल्या सातारा जिल्ह्याला दिला होता आणि यासाठी आता जर पाहिलं तर अजूनही मोठ्या संख्येनं शिवभक्त जे आहेत ते हे शिवनखं पाहण्यासाठी शिवकालीन वाघनखं पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. खरं तर मागील जवळपास 6 महिन्यात 2.5 ते 3 लाखाहून अधिक शिवभक्तांनी या वाघनखांचं दर्शन घेतलेलं आहे. आता सध्या जवळपास 25 दिवस उरलेले आहेत आणि या 25 दिवसातच या वाघनखांचा प्रवास जो आहे तो पुढील सुरू होणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी या संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे सर आहेत. सर, काय नेमका प्रवास असणार आहे, कशा पद्धतीचं नियोजन आहे? नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकात 350 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने लंडन येथून शिवकालीन वाघनखे सातारमध्ये आणलेले आहेत आणि त्याचे प्रदर्शन 19 जुलै 2024 पासून सुरू आहे. त्यास 6 महिने पूर्ण होत आले आहेत. आत्तापर्यंत 2.5 ते 3 लाख लोकांनी संग्रहालयास भेट दिलेली आहे आणि फक्त आता 25 दिवस जाण्याचे बाकी आहे. सदर वाघनखे ही पुढील महिन्यात नागपूर येथे जाणार असल्यामुळे सर्व शिवप्रेमींना माझी आव्हान आहे की आपण संग्रहालयास भेट देऊन वाघनख्याची पाहणी करावी आणि दर्शन घ्यावे. नागपूर म्हणजे हा प्रवास असा किती वर्षासाठी ही वाघनखं आलेली आहेत साधारणतः, कसा प्रवास असा? सातारमध्ये साधारण 7 महिन्याचा कालावधी होता आणि नागपूरमध्ये 8 महिन्याचा कालावधी आहे. म्हणजे ऑक्टोबरपर्यंत नागपूर इथं आहेत आणि तिथून नंतर कोल्हापूर संग्रहालयात जाणार आहेत आणि तिथून मुंबई थ्रू लंडनला. नक्कीच. खरं तर हा प्रवास आहे तो जवळपास 3 वर्षाचा म्हणावा लागेल आणि यामध्ये साधारणतः सातारा झाल्यानंतर नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई असा प्रवास या वाघनखांचा असणार आहे. त्यामुळं नक्कीच या उरलेल्या 25 दिवसामध्ये की या वाघनखांचं दर्शन शिवप्रेमींनी घ्यावं असं आवाहन जे आहे ते अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी केलं आहे. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.